ते म्हणाले, आई एखाद्याला तहान लागली असेल तर त्याला न मागता पाणी द्यावं, एखाद्याला भूक लागली हे ओळखून त्याला न मागता अन्न द्यावं, बरं नसेल तर त्यानं न मागता औषधाची योजना करावी. पण ज्ञान मात्र तळमळ लागल्याशिवाय देऊ नये. दोन गोष्टी बरं का सांगितल्यात, ज्ञान आणि कन्या योग्यता नसताना देऊ नये. ज्ञान आणि कन्या एका योग्यतेच्या ठेवल्यात म्हणजे किती आपल्याकडे स्त्रीला सन्मान आहे विचार करा. संपूर्ण जगामध्ये फक्त आपला भारतीय धर्म असा आहे की तो स्त्रीला देव मानतो, देवता मानणारा धर्म आहे आपला. नार्यास्तु यत्र पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. जिथे स्त्रियांची पूजा होते, स्त्रियांचा सन्मान होतो, तिथे देवतांना राहायला आवडतं. आणि ज्या ठिकाणी अकारण स्त्रियांच्या डोळ्यामधून पाणी येतं तिथे धोत्र्याची झाडं उगवतात, म्हणजे स्मशान निर्माण होतं असं वर्णन आहे. किती सन्मान आहे सांगा.